जीवन कसं बनेल या विषयावर सातत्याने पवित्र शास्त्राच्या माध्यमातून गेल्या 9 भागामध्ये आम्ही चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. आज देखील 10व्या क्रमांकाच्या भागामध्ये मी तुमचं पुन्हा एक वार परमेश्वरच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये हार्दिक स्वागत करतो. येऊया मनन आणि चिंतन अध्ययनासाठी आपण स्तोत्र सहित अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 12 निवडलेला आहे. वाचूया. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल त्याला शरण जाणारे सगळेच धन्य होत. आपला विषयाचा हेडलाईन्सच आहे धन्य, आशीर्वादित. धन्य कुणाला म्हटलं गेलेलं आहे? आमचं जीवन सार्थक कसं बनतं, आमचं जीवन धन्य कसं बनतं? तर या ठिकाणी स्तोत्र करिता दावीद राजा अध्याय क्रमांक 2 वचन क्रमांक 12 मध्ये लिहित आहे, पुत्राने म्हणजे त्या निर्माणकर्त्याने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये. आज तुम्ही आणि मी जो वाटेने प्रवास करीत आहोत ना, माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही आणि मी ज्या वाटेने ज्या रस्त्याने प्रवास करीत आहोत, आज आम्हाला तो रस्ता चेक करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोक रस्त्याने चालतात, परंतु अशा प्रकारचे 2 रस्ते आहेत की एक सार्वकालिक वतन नरक राज्याकडे किंवा अधोलोकाकडे जातो आणि दुसरा सार्वकालिक वतन एक स्वर्गाच्या राज्याकडे जातो. आणि त्या रस्ता जात असताना त्या रस्त्याचं नाव आहे मार्ग सत्य जीवन म्हटलेला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. जितकेही त्या रस्त्याने जाण्याचा नेटाने प्रयत्न करतात, त्या रस्त्याला परमेश्वराचा क्रोध कधीच येत नाही. या ठिकाणी दावीद राजा स्तोत्र करता 2 अध्याय आणि 12व्या वचनामध्ये म्हणत आहे, पुत्राने म्हणजे त्याने रागावू नये आणि तुम्ही म्हणजे तुम्ही आणि मी आम्ही वाट दिशेने चालत असताना, जीवितक्रम चालू असताना, संसारात चालू असताना, जगातलं जीवन जे 50, 60, 70, 80 वर्षाचं जीवन जगत असताना ज्या वाटेने आम्ही चाललेलो आहोत त्या वाटेमध्ये आमचा नाश होऊ नये. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जर तुम्ही आणि मी निश्चितार्थाने मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या जर रस्त्याने चाललेलो असेल, त्या वाटेने जर चाललेलो असेल, तर परमेश्वर आमच्यावर कदापि रागवणार नाही. निर्माण करता आमच्यावर कधीही आमच्यावर क्रोध करणार नाही. निर्माण करण्याचा क्रोध त्वरित आमच्यावर पेटणार नाही. परंतु या ठिकाणी बायबल असं सांगते, पुत्राने म्हणजे त्याने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. स्वीकार करा, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा, सत्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, विधी आज्ञा नियमाचा स्वीकार करा, सत्कृत्याचा स्वीकार करा. जेवढं परमेश्वराकडून जे येणार आहे त्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा आणि त्याचबरोबर जगातल्या ख्याली खुशाली देखील परमेश्वर तुम्हाला देईल. तुमचं दुःख आनंदात बदलेल, हे 100% खरं आहे. परंतु आम्ही त्या रस्त्याने जर चाललो असेल तर, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, म्हणून त्याचे चुंबन घ्या कारण त्याचा क्रोध त्वरित पेटतो. अनेक लोकांना आतापर्यंत वाटलं की देव दयेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे, सगळ्या गोष्टीचा सागर आहे, तो मंद क्रोध आग्नी आहे, इथपर्यंतही अनेक लोकांना माहिती आहे. परंतु बऱ्याचशा लोकांना हे माहित आहे नाही की तो भस्म करणारा अग्नी देखील आहे. हे तुम्ही आणि मी विसरता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, या ठिकाणी त्याचा क्रोध त्वरित पेटेल त्याला शरण जाणारे सगळे धन्य. जो जीव आत्मा शरीर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यहोवा परमेश्वर पवित्र आत्मा सत्य आणि देवाच्या वचनाला शरण जातो, त्याच्या मार्गामध्ये जातो, त्या प्रत्येकाच्या जीवनाला धन्यता मिळते. ही एक सत्य गोष्ट आहे. आजपर्यंत आम्हाला जे शिक्षण मिळालं किंवा जी माहिती मिळाली किंवा जी वाडवडिलांच्या पारंपरिक रीतीने जे आलेले आमचे संस्कार आहेत, त्यामध्ये आम्हाला हे माहितच नव्हतं. आम्हाला वाटलं की आमचे दादा परदादा त्यांना बरगुलाचे पोतडे मिळाले, तेलाचे डबे मिळाले, पुढे आमचे काही छोटे मोठे काम करून दिले आणि मग आमची धन्यता झालो आम्ही.
आणि जे काही आमचे ते संस्कार, मूर्तीपूजेचे संस्कार काही, आज्ञाभंगाचे संस्कार काही, घेण्याचे संस्कार काही, जेवढे काही संस्कार आमच्यावर त्या टायमिंगला पडले ना, आजही लोक त्या संस्कारातून बाहेर निघाला तो. आजही त्याच 7.5 मध्ये, आजही लोक त्याच गुलामगिरीमध्ये आहेत. आजही लोक त्या अधोलोकाच्या रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चाललेत. आजही लोक देवाच्या आज्ञाचा भंग करून नको त्या रस्त्याने त्या अधोलोकाकडे जात आहेत. आणि म्हणून त्यांच्या वाट्याला आज जितके काही आज्ञाविधी नियम आमच्याकडून मोडतात, तितक्यांच्या वाट्याला परमेश्वर काय करत आहे त्या ठिकाणी म्हणतो आहे की पुत्राने रागावू नये. पण तू माझ्या प्रिय भावांनो, बहिणीनो, ज्यावेळेस तुमचे आणि माझ्यावर पुत्र रागवत आहे, तो त्याने तुमचा आणि माझा नाश केलेला नाही. पुत्राला जर आमच्यावर चीड निर्माण झाली किंवा आम्ही त्याची आज्ञाभंग केल्यामुळे कदाचित तो जर आमच्यावर क्रोधामय झाला, तर परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या पापाच्या मानानं तुम्हाला आणि मला दंड दिला नाही, तर कदाचित तुमचं आणि माझं पाप परमेश्वराने जर पाहिलं असतं आणि जर त्यांनी दंड द्यायला जर सुरुवात केली असती, तर या जगामध्ये माझ्या माहितीनुसार बरेचसे लोक जिवंतच राहिले नसते. अख्खेचे अख्खं नरक राज्य कवाच भरून गेलं असतं. परंतु देवाची इच्छा आहे एकही आत्म्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येक आत्म्याचं तारण हो. पुढे एक वार परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देतो. आमच्यामध्ये आदरणीय पास्टर बिपिन गायकवाड देखील जुडलेले आहेत. मनापासून प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावामध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 12 मध्ये लिहिलंय की पुत्राने रागवू नये आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. अनेक लोक पाळक लोकांचे चुंबन घेतात. अनेक लोक त्या बिशप लोकांच्या अंगठीचं चुंबन घेतात. अनेक लोक त्या पोप साहेबांच्या अंगठीचं चुंबन घेतात. कुणी पायाचं चुंबन घेतात, कुणी हाताचं चुंबन घेतात, कुणी इथलं चुंबन घेतात, कुठलं इथलं घेतात. आणि त्या फॉरेन करन्सी मध्ये तर काही कुठलं चुंबन घेतात सांगताच येत नाही. परमेश्वराचं चुंबन घेणं साधं नाही. वचन जर पाळलं ना आपण, आज्ञाविधी नियम जर सगळ्या गोष्टीचं जर क्लिअरिटी जर केलं ना, तर परमेश्वर आमच्या सानिध्यात आहे. आणि म्हणून दावीद राजा तो म्हणतो की स्तोत्रच आहे. दावीद राजा आम्हाला ज्या स्तोत्रामध्ये काही गीत किंवा प्रार्थना किंवा ज्या काही विनंत्या ज्या लिहिलेल्या आहेत स्तोत्रसहितामध्ये 100% जवळपास बऱ्याचशा दावीद राजांनी जे स्तोत्र लिहिलेले आहेत ना, ते प्रार्थना आहेत. देवाची उकास स्तुती आहे, देवाचं गौरव आहे, देवाला आदर सन्मान आहे, देवाच्या सगळ्या गण आणि गुप्त गोष्टी आणि त्याच्या मागण्या कल्पना त्या स्तोत्र संहितामध्ये लिहिलेल्या आहेत. अशाच प्रकारे स्तोत्र 2 मध्ये म्हणतोय की पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये. आज तुम्ही आणि मी, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आज तुम्ही आणि मी वाटेने जात असताना आमचा नाश होत आहे. अनेक माझ्या भावंड बहिणी आहेत, अनेक माझ्या एक वृद्ध लोक आहेत, अनेक आमचे मित्र आहेत, अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. सर्व परमेश्वराची निर्मिती आहे. परंतु त्यांना सत्याचा मार्ग दाखवण्याच्या ऐवजी अनेक वेळेस दुसरा मार्ग दाखवल्यामुळं आज ते वाटेने नाश पावत आहे. मला सांगू द्या तुम्हाला, माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, देवाच्या प्रिय आदरणीय सेवकांनो, जर आम्ही मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्याने जर जात आहोत तर आमचा नाश का व्हावा? अनेक लोकांचा ख्रिस्ताला स्वीकारून देखील ते नाशाच्या मार्गात चाललेले आहेत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ नाव रस्ता मात्र ख्रिस्ताचा आहे आणि कृती आचरण मात्र त्या दुष्टाचे आहे. आणि म्हणून आम्ही वाटेने तरी देखील आमचा पूर्णपणे नाश झाला नाही. आम्ही पाहिलं योबाची परीक्षा घेण्यात आली, परंतु योग शेवटपर्यंत विश्वासात टिकला आणि योबाचं जेवढं गेलं होतं नव्हतं सगळं परमेश्वराने त्याला दुप्पट दिलं. या ठिकाणी त्याचा जरी क्रोध आमच्यावर पेटला, परंतु जर आज आम्ही पश्चाताप केला, आज आमचं पाप आम्ही कबूल केलं, आज आमच्या चुका जर सुधरवल्या, आज जर आम्ही आत्म्याला मोकळीक दिली, आज जर आम्ही परमेश्वरासमोर आपलं मनोगत जर पूर्ण केलं, आज जर आम्ही परमेश्वरा प्रभू आम्ही तुझ्या समोर एक उघड्या पुस्तकाप्रमाणे आमचं जीवन समर्पित करतो. आमच्या मागील दिवसाकडे तू पाहू नकोस, आमच्या मागील धार्मिकतेकडे पाहू नकोस, आम्ही मागच्या सेवेकडे पाहू नकोस, मागच्या सुवार्थाकडे पाहू नकोस. आम्ही केलेल्या बऱ्याचशा तुझ्या राज्यासाठी वाढीच्या गोष्टी केल्या, परंतु त्यात देखील आम्ही त्यामध्ये आमचा स्वार्थ, मीपणा, आमपणा, गर्व, अभिमान, वेतपुषकी, लबाडकी नको त्या गोष्टी मी सेवा केलेला असताना परमेश्वर दे बापा आज मी तुझ्या समोर मांडतो. माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर. आज देखील तो मंद क्रोधाती दयेचा सागर, क्षमेचा सागर, तुमचे आणि माझे पाप कितीही या रस्त्याने चालत असताना
या जीवनाला धन्यता मिळवण्यासाठी नाना प्रकारचे पाप केले, या जीवनाला सार्थकता मिळवण्यासाठी, या जीवनाला समाधानी बनवण्यासाठी, या जीवनाची तृप्ती व्हावी, हे जीवन आशीर्वादित व्हावं, हे जीवन भाग्यशाली व्हावं म्हणून अनेक वेळेस आम्ही परमेश्वराच्या विरोधात पातक केले. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, हे सत्य आहे, हे सत्य आहे. आज आम्ही त्या ख्रिस्ती म्हटलेल्या किंवा मार्ग सत्य म्हटलेला म्हणजे स्वतः जो प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणतो मी दार आहे, जो माझ्या वाचून आल्या वाचून माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणीच जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, आज अनेक ख्रिस्ती लोकांचं विश्वासणाऱ्यांचं जीवन मार्ग सत्य जीवन म्हणायला फक्त आहे, ख्रिस्ती जीवन म्हणायला आहे, परंतु ख्रिस्ती तत्व आमच्या जीवनामध्ये दिसत नाही. तरी देखील आम्ही समाधानी आहोत. आज देखील आमच्या पापात देखील परमेश्वराने आम्हाला आजही एक चांगल्या लेवलला ठेवलेला आहे. ही त्याची दया आहे, ही त्याची कृपा आहे. कारण तो ईर्ष्यवान देव जरी असेल, भस्म करणारा अग्नी जरी असेल, दयेचा सागर जरी असेल, जर तो त्वरित रागवणारा जरी असेल, परंतु तो क्षमा करणारा देखील आहे. त्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तो तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, अशासाठी की आमचं जीवन समाधानी असावं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये बिलियोस भाऊ बहीण, त्याचप्रमाणे देवाचे सेवक वर्ग, याजक, पास्टर, रेव्हरंड जे काही असतील ते लीडर्स वगैरे, आज परमेश्वराने त्यांना समाधानी जीवन दिलेलं आहे. पण तू माझ्या प्रियांनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुमच्या आणि माझ्या जीवनाला धन्यता मिळवायची असेल, जर तुमचं आणि माझं जीवन सार्थक बनवायचं असेल, जर तुम्हाला आणि मला समाधानी जीवन जगायचं असेल, तृप्तीचं जीवन जगायचं असेल, आशीर्वादित जीवन जगायचं असेल, भाग्यशाली आणि लक्की, लक्की या शब्दाचा अर्थ असा आहे की मी त्याची थोडीशी फोड करू इच्छितो. जर समजा एखादा बक्षीस वितरण सोहळा आहे आणि त्यामध्ये जवळजवळ हजारो लोकांना बक्षीस द्यायचं, मी उदाहरण सांगतो, एक सपोज म्हणून, एक सॅम्पल म्हणून, पण हजारो लोकांतून एक व्यक्तीला निवडायचं आहे. त्या हजारचे हजार सगळ्याचे सगळे चांगले आहेत, परंतु त्यातलं एकालाच बक्षीस द्यायचं आहे आणि म्हणून लक्की विनर घोषित केला जातो. त्याला म्हणतात लक. मग त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि एक चिठ्ठी उचलली जाते आणि ज्याची चिठ्ठी उचलती, ज्याचं नाव येतं, तो लक्की मेंबर. मग त्याला म्हणतात लक्की ड्रॉ लागला. असे बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले त्याच्यातून आणखीन कमी केल्या चिठ्ठ्या, पाचरण केलेल्या अजून थोड्या चिठ्ठ्या राहिल्या आणि आचरण करणाऱ्यापैकी तुम्ही आणि मी आहोत. परंतु यामध्ये देखील प्रेषित पौल साहेब म्हणत आहे की शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, परंतु बक्षीस एकालाच मिळतं. तुम्ही असं धावा की ते तुम्हाला मिळेल. आज अनेक लोक ख्रिस्ती जीवनामध्ये धावत आहेत, बक्षीस मिळणार नाही. मोकार धावायचं नाही, वाऱ्यावर मुद्दे चालवायचे नाही, वाऱ्यावर प्रहार करायचं नाही, केवळ शरीर कुदलायचं नाही, आत्म्याला कुदला, आत्मा टवटवीत करा, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, तर आमच्या जीवनाला समाधान. भले घरात काही नसलं तरी मनुष्य समाधानी राहतो. भले जेवायला जास्त भरपूर जरी नसलं तर अर्धी भाकराने पाण्याचा एक ग्लास पिऊन सुद्धा तृप्त होतो. एखादी आई ज्यावेळेस कामावून येते आणि एक गरीब कुटुंबामध्ये त्यांना खाण्याची वाण आहे, परंतु जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत लेकराच्या चेहऱ्यावर चिंता, काळजा, टेन्शन, एक गरिबी किंवा एक दुःख किंवा याला म्हणतात की एक कुठल्या तरी गोष्ट मिळण्याची जी आशा असती, परंतु आई देखील त्याच्याच प्रकारे आली असते. परिस्थितीमुळे आल्यामुळं ती फार तर फाय काय करते, बाळाच्या डोक्यावरून एकदा हात फिरवलं ना, बाळ परमेश्वर आपल्याला देईल, काळजी करू नको, ही अर्धी भाकर आहे ना पाण्यात बुडून खा. त्याच्या डोक्यावरून पाठवून हात फिरवलं ना, त्या अर्ध्या भाकरीची ताकद मिळतो, एक ज्यावरी पोत्यासारखी होईल. अशीच ताकद परमेश्वर आमच्या देतो. हाय त्यात समाधानी माना, परमेश्वर आम्हाला आमच्या बरोबर राहील. आणि या ठिकाणी तू म्हणत आहे की त्याला शरण जाणारे सगळे धन्य आहोत. आपल्या विषयाची हेडलाईन्स आहे धन्य, आणि त्याला पूरक रचना आपण सार्थक, समाधानी, लक्की, तृप्त, आशीर्वादित आणि भाग्यशाली या शब्द रचना त्याला जुळलेली आहे. परंतु मेन विषयाची हेडलाईन्स आपली धन्य. आमच्या जीवनाला धन्यता कशी मिळेल. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, या ठिकाणी परमेश्वर आम्हाला ज्या काही गोष्टी पुरवत आहे, त्या गोष्टी कार्यरत होण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये त्या लागू होण्यासाठी आणखीन एक स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 7 मध्ये आणखीन एक अभिवचन देवाने आम्हाला दावीद राजाच्या मार्फत दिलेलं आहे.
परमेश्वराने मला बोध केला आहे त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. धन्यवाद. काय करायचा? परमेश्वराने मला बोध केलाय. आम्ही म्हणतो ना, एखाद्याने आमची छोटीशी मदत केली ना, थँक्यू पास्टर, थँक्यू साहेब, थँक्यू डॉक्टर, थँक्यू मम्मा, थँक्यू पप्पा, थँक्यू डॅडा. हे असं म्हणतो ना आपण आपली मदत केलो. माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो, परमेश्वर ज्यावेळेस आमची मदत करतो त्यावेळेस आमच्या थँक्यूचा जमाना कुठे जातो? आम्ही काय म्हणतो माहिती का? थँक्यू साहेब, पाळक साहेब थँक्यू. जसं पाळक साहेबांनी त्याच्या अकाउंट मधून आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली. जस काय पाळक साहेबांनी घेतलेले डबुल, जे लोकांनी दिलेले जे डबुल आहे ना, त्याचे दानपात्रातून काढून एखाद्याची गरज भागवली. आणि थँक्यू पाळक साहेब, थँक्यू जीजस नाही म्हणित, पाळकांनी मदत केली. थँक्यू पाळक साहेब, माझ्यासाठी प्रेयर केली म्हणून धन्यवाद पाळक साहेब. अरे काय धन्यवाद पाळक साहेब? त्या परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली, त्या परमेश्वराने आमच्या जीवनात मिराकल केलं, त्या परमेश्वराने आमचं जीवन बदललं, त्या परमेश्वराने आम्हाला समाधान दिलं, त्या परमेश्वराने आम्हाला तृप्त केलं, त्या परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित केलं. त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही भाग्यशाली आहे. त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आमचं जीवन धन्य झालं. आणि त्या परमेश्वराने आम्हाला अनेक लोकांमधून त्या कचऱ्यातून उठवलं आणि राजाशाहीच्या थाटामध्ये लिहिलं. आपण मोठ्या थाटामाटात म्हणतो आम्ही राजपुत्र आणि राजकन्या. उगाच नाही मिळालं, आम्हाला लक्की ठरवलं. आम्ही अनेक लोकातून आम्हाला निवडलं. आता निवडलंय ना, तर जसं की योहान संदेष्टा म्हणत होता, आम्ही जर शुभवर्तमान जर पाहिले ना, तर शुभवर्तमानामध्ये देवाचा सेवक योहान संदेष्टा म्हणत आहे, आताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड फळ देत नाही ते तोडून आगणीत टाकले जाईल. आणखीन तो म्हणत आहे, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून वाचण्यासाठी, पळण्यासाठी, वळण्यासाठी तुम्हाला कुणी सावध केलंय? आणि जर कळालंच आहे तर आता पश्चातापास योग्य अशी फळ द्या. ही गोष्ट, असे मेसेज नाही, असे संदेश नाही, अशी सुवार्ता नाही. आणि मला तुम्हाला सांगायचंय, हे जे वचन त्या ठिकाणी शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे ना, विशेष करून सर्वसाधारण बिलिव्हर्स, भाऊ बहिणी, आई वडील, जे काही इकाचे तिकाचे, विधर्मी फिधर्मी जेवढे काही असेल ना, यांच्यासाठी मुळीच शब्द प्रयोग केलेला नाही. तो शब्द प्रयोग डायरेक्ट शास्त्री, परुषी, सदुकी, हे लय नियमशास्त्राचे पंडित असणारे मोठमोठाले, ज्यांनी लोकांना नियमशास्त्रामध्ये बांधून ठेवलं, दबावामध्ये, गुलामगिरीमध्ये ठेवलं, सत्य त्यांना प्रकट करू दिले नाही, आत्म्याच्या प्रेरणेने त्यांना चालू दिलं नाही, त्यांच्या चाली रीती रिवाजाप्रमाणे यांच्यावर संस्कार घातले. आणि हे लोक ज्यावेळेस योहान संदेशाकडे आले ना, त्यावेळेस ते म्हटला, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलती अशी शहाणपणा करणारी लोक, मोठमोठाले मिनिस्ट्रीचे लोक, मोठमोठाले धंदे करणारी लोक, मोठमोठाले कॅलेंडर विकणारे, त्या टायमिंगला कबूतर विकित होते देवळाच्या तिथं बसून. आज आम्ही देवळात बसून कॅलेंडर विकितो. आणि ते कॅलेंडर इकितो त्याच्यावर पाळकाचा फोटो, त्याच्या बायकोचा फोटो, त्याच्या पोराचा फोटो, त्याच्या आजाचा फोटो, त्याच्या पांच्याचा फोटो, पैसे आमचे, फोटो यांचे. कॅलेंडर विकत फुकट द्यायचे तर कॅलेंडरचे पैसे आमचेच घ्यायचे. बळजबरी एखाद्या लिडरच्या ताब्यात 200 कॅलेंडर देऊन टाकायचे, तू एक नाही तर काही कर, पण मला त्या 200 कॅलेंडरचे पैसे दे. बाजार नाही तर काय, प्रभू येशूने बाजार झोडपवला. मग असं कृत्य करणाऱ्या याजकांनो, तुमचं जीवन कसं धन्यवादित होईल किंवा माझं जीवन कसं धन्यवादित होईल? जर मी ह्या गोष्टी करतो ना, जर मी कॅलेंडर विकतो, मी तेल विकतो, मी पाण्याच्या बाटल्या विकतो, मी रुमालाचे तुकडे विकतो, मी लोकांना फसवितो, मी लोकांना खोटे भविष्यवाण्या सांगतो, मी लोकांचे लुटितो, तर मला धन्यता कशी मिळेल? माझ्या जीवनाचं काय सार्थक होईल? मी समाधानी राहील का? मी तृप्त राहील का? मी आशीर्वादित होईल का? मी भाग्यशाली राहील का? आणि मी कस काय वर नाक करून म्हणीन आय एम लकी, बेस्ट पास्टरचा अवॉर्ड मलाच द्या? अरे म्हणीन कसं? अख्ख्या आंतरराष्ट्रीय अभिषिक्त देवाचे सेवक
अरे आंतरराष्ट्रीय अभिषिक्त देवाच्या सेवक नाही, तो आंतरराष्ट्रीय पद्धतीने लोकांना लुटलेला सेवक आहेस तू. जीवन हे थोड्या दिवसाचं जे काही जीवन आहे ना, हे थोड्या दिवसाचं आहे. बायबल मला सांगतो तुम्ही या जगामध्ये उपरी आणि प्रवासी आहात. तुमचं खरं नागरिकत्व, तुमचं खरं जिथं राहण्याचं ठिकाण आहे ते स्वर्ग, देवाचं राज्य, देवाच्या सानिध्यात. तिथं धन्यवादी जीवन, समाधानी जीवन, तिथं आशीर्वादी जीवन, ते भाग्यशाली तृप्त. कारण जेवढे जेवढे नरकात जाते ना, ते म्हणणार नाहीत आय एम लक्की, मी लक्की झालो, माझं समाधान झालं, मी नरकात आलो, माझ्या जीवनाचं मी सार्थक केलं, मला नरकात यातना भोगतात असं म्हणेल का तिथं कुणी? तर हे जेवढे काही शब्द आहेत ना, धन्यता, सार्थक, समाधान, लक्की, तृप्त, आशीर्वादित, भाग्यशाली, हे सार्वकालिक वतन जीवनाकडे आणि सार्वकालिक सुखाचे शब्द आहेत. तर हे आमच्या जीवनामध्ये कसे मिळतील याकडे विशेष आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, या ठिकाणी वचन अध्याय क्रमांक स्तोत्र अध्याय 16 आणि वचन क्रमांक 7 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. एखाद्या ताडण करणाऱ्या कुणी म्हणतात का धन्यवाद पाळक साहेब तुम्ही सत्य सांगितल्याबद्दल? अहो कमेंट लगेच धनार्दन येतात. अहो तुमच्या काय बापाचं जातंय, आम्ही कसंही वागू, कसंही उठू, कसंही बसू, कसंही लोकांना लुटू, तुम्हाला तर नाही ना लुटीत? येस, जातंय, माझ्याच बापाचं जातंय, करतो यहोवा परमेश्वर अख्ख्या पृथ्वीचा बाप आहे. आणि त्याची नावाचं वेगळपणा करणाऱ्या लोक, खरोखर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी आम्ही एक माती आणि या मातीची जी उत्पत्ती आहे ना, आम्ही कालचा भाग जरा थोडासा आम्ही चेंज केला होता, त्यामध्ये काही रेफरन्स होते. परंतु चला ठीक आहे, आपण हा जो भाग चालवत आहोत किंवा हे ज्या वचनाचं मर्म आहे, परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामी मला रात्री शिक्षण देते. आम्ही रात्री झोपल्यावर बिछाण्यावर काय शिक्षण देतो माहिती का? आमचं अंतःकरण आलं उगस टाऊक सोल्डा राव, चांगली मिनिस्ट्री चालून आलती, चांगलं दानपत्र आलत, काय थोडंसं इकडे तिकडे करायचं होतं, जॉईंट झालं असतं तर बरं झालं असतं. हे रात्रीचे विचार आमचे झोपले हो. परमेश्वराचं ज्यावेळेस ताडण येतं ना, परमेश्वराचा धन्यवाद करायला पाहिजे. परमेश्वर ज्यावेळेस तुमचं आणि माझं पाप दाखवेल ना, धन्यवाद प्रभू तू माझं पाप दाखवलंस, धन्यवाद प्रभू तू माझी चूक दाखवलीस, धन्यवाद प्रभू तू माझा मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुशारकी, लबाडकी दाखवलीस, धन्यवाद प्रभू मला नरकाच्या रस्त्याला जात असताना तू अडवलंस, धन्यवाद माना. आम्ही धन्यवाद फक्त आम्हाला काही मिळालं ना चांगल्या गोष्टी, बस तेवढा पुरता धन्यवाद आमचा, बाकीचं काहीच नाही. सगळ्यांचे घडे एक दिवस भरणार आहे, पण तो घडा भरायच्या अगोदर बरेचसे लोक घडा लवकर लवकर भरीत येत. नळाला पाणी सुटलं बघा कसे घडे धपा 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 भरत येत. पाप करून 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 आज तुमचा आणि माझा पापाचा घडा अजून भरलेला नाही. माझ्या पापाचा वैयक्तिक माझ्या पापाचा घडा अजून भरलेला नाही. म्हणून मी जर परमेश्वराकडे जर दुर्लक्ष केलं, म्हणून जर मी माझ्या जीवनाला जर कलाटणी दिली नाही, म्हणून जर मी माझं जीवन परमेश्वराला समर्पित केलं नाही, म्हणून जर माझं जीवन मी मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनात जर टाकलं नाही, म्हणून जर माझं जीवन मी सत्याकडे आणि आज्ञाविधीकडे जर लावलं नाही, तर ह्यो घडा भरायला लय दिवस लागणार नाही. आणि ज्या अर्थी भरलेला आहे जवळपास आणि तो सांडा नाही, याचा अर्थ ख्रिस्ताने माझ्यावर दया केलेली आहे. ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, तसाच ख्रिस्त संपूर्ण जगाबरोबर आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, घडा सगळ्यांचाच भरणार आहे. सगळ्यांचे राहट बोट सगळे मोडून जाणार आहेत, सगळ्या गोष्टी घडणार आहेत. परंतु त्यानंतरचं आमचं खरं महत्व आहे, त्यानंतरचं आमचं जीवन चालू होणार आहे आणि ते जीवन धन्यवादित हवं आहे. कारण आम्ही सातत्याने, मी अनेक वेळेस जवळपास 2-2.5 वर्षापासून दररोज लाईव्हला असतो, त्या अनेक कितीतरी 400-500 वेळेस तरी कमीत कमी त्या लाजर आणि श्रीमंताचं उदाहरण आम्ही लाईव्ह सेशनला घेतलेलं आहे. तिथं गेल्यावर सगळ्यांचे डोळे उघडत येतो, तिथं गेल्यावर. पण देवाची इच्छा आहे, तिथलं वचन लोकांनी अजूनही समजून घेतलेलं नाही. अनेक लोकांना तो दाखला माहिती आहे, अनेक वेळेस आम्ही देखील लाईव्हला तो साडलेला आहे, अनेक वेळेस देवाच्या अभिषिक्त सेवकांनी तो आम्हाला आत्मीय कर्वे शिकवलेला देखील आहे. पण तो जे आम्ही जे ऐकणारी लोक आहोत ना, इकडून ऐकतो इकडून सोडून देतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं, तो ज्यावेळेस म्हटलं ना लाजराला पाठव,
माझ्या पृथ्वीवर 4-5 भाव आहेत, ते माझ्यासारखेच करतेत, म्हणजे 100% इकडं नरकातच येतील. तर मग आता काय करायचं, लाजरला पाठवून द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला सांगण्यात येतं की नाही, लाजरला पाठवता येणार नाही, लाजरावर ते भरोसाही ठेवता येणार नाही, आणि आता इथून परत कुणी तिकडे जाणारही नाही. तर एक काम करा, तुझ्या भावाची 5 भावाची लय काळजी ना तुला, तर मग तुझ्या भावांच्या तिथं कुणीतरी याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर कुणीतरी असेल, जो दैवाचा अभिषिक्त असेल, जो दैवाचं सत्यवचन प्रकट करणार असेल, जो दैवाचे आज्ञाविधी नियम सांगणार असेल, जो दैवाच्या आलेला निरोप फेस टू फेस सांगणार असेल, जो पश्चातापाविषयी सांगेल, जो पापाविषयी जाणीव करून देईल, जो सगळ्या गलत शिक्षणाच्या विरोधात हे ओरिजिनल ते सांगणार, असे काही लोक आहेत त्या भूतालावर, त्यांच्याकडून त्यांनी ऐकून सुधरून जावं. आजही लोक सुधारणार. आज लोक डुप्लिकेट लोकांच्या याला भरपूर गर्दी, मरणाची गर्दी, उसने घेऊ जातात पैसे, चेंगरू येतात. धन्यवाद पाळक साहेबाचाच करतात, प्रभूला धन्यवाद पण नाही. आमचं जीवन कसं, जोपर्यंत आमच्या जीवनामधून परमेश्वराला धन्यवाद जात नाही, तोपर्यंत आमचं जीवन धन्यवादित होत नाही. जोपर्यंत परमेश्वराला आवडणारं जीवन आम्ही जगत नाही, तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही. जोपर्यंत आम्ही प्रभू मध्ये काम करत नाही, तोपर्यंत आम्ही तृप्त होणार नाही. जोपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पालन करीत नाही, तोपर्यंत आशीर्वाद आमच्याकडे धावणार नाही. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 30 वचनामध्ये सुरुवातीला आम्हाला रेफरन्स मिळाला. लेया म्हणाली, मी मोठी भाग्यशाली. लेया काय म्हणाली? मी मोठी भाग्यशाली, मी खूप धन्य. इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील, कारण परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये महत्कृत्य केलंय, परमेश्वराने माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलंय. मी परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करते. आज आमच्याकडे परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद आहे का? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, परमेश्वराला सर्व गौरव, सन्मान, आदर देणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराला आमची काळजी आहे. परमेश्वर आमच्या बारीक सारीक हालचालीवर नियंत्रण आहे. परमेश्वर आम्हाला पाप करताना देखील पाहतो आणि पुण्य करताना देखील पाहतो. पाप करताना देखील तो आम्हाला अडवित नाही, पुण्य करताना देखील अडवित नाही, कारण चॉईस आमच्या हातामध्ये दिलेली आहे. तो म्हणत आहे की माझी इच्छा आहे की तू चांगलंच निवडून घे, परंतु जर आम्ही पाप निवडून घ्यायला लागला, माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त निराश होतो, हताश होतो. तुम्हाला आणि मला दिलेला पवित्र आत्मा खिन्न होतो. प्रेषित पौल साहेब म्हणतात, आत्म्याला भिजवू नका, आत्म्याला खिन्न करू नका, आत्म्याला टवटवीत ठेवा, आत्म्याच्या प्रेरणेने चला. परंतु आज जो आत्मा आम्हाला विसार दिलेला होता, ज्याने एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे अनमोल आणि पवित्र रक्त सांडून तुम्हाला आणि मला त्या पापाच्या गुलामगिरीतून, शापातून, त्या अतृप्त जीवनातून, त्या असमाधानकारक वातावरणामधून, त्या शापाच्या दिवसामधून, त्या भंगिरी झालेल्या जीवनातून पुन्हा एक वार बाहेर काढलं. त्याचं पवित्र आणि अनमोल रक्त विकत घेतलं. त्याचा रक्त आमच्यासाठी विसार, रक्कम दिली त्याने त्याच्या पवित्र रक्ताची, आणि तुम्हाला आणि मला मोलाने विकत घेतलं. आज आम्ही तेच मोल कसबीनीच्या हातात देत आहोत, तेच मोल या डुप्लिकेट पाळकांच्या हातात देत आहोत, तेच मोल, तेच जीवन त्या परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. आज पुन्हा एक वार त्या भामट्या लोकांच्या हातामध्ये जात आहोत आपण. सुधरा बिलिओस भावांनो, सुधरा. तुम्ही पाळक साहेबांचा आदर करा, सन्मान करा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण पाळक साहेबाला दैवत्व बनवू नका. पाळक साहेबाला तुमचा बाप बनवू नका. पापा भक्त, पापा भक्त. काल देवाच्या सन्माननीय सेवकांनी एक विचार म्हटलं होतं की आमचा बाप एकच आहे, तो स्वर्गीय आहे, तो एकच आहे. आमेन आमेन आमेन. अनेक लोक आहेत ना, हे पाळकालाच आपला पप्पा म्हणून मोकळे होते. काय ताळमेळच होका नाही त्यांचं. काय काय गणित चाललंय काहीच कळाना. मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनातून भरकटलेत, आणि यांना भरकटणारे दुसरे नाहीत, हे वॉचमेन, हे चौकात पहारेला ठेवलेले हे जे चौकेगिरी, हे थापा लोक नाही का, ते काठे आपली ते जागते रहो, जागते रहो. आणि यांनी जागते रहो नाही, यांनी जागता जागता आमच्या सगळ्या बिलिव्हर्स लोकांना लुटलं झोपात घालून. ही सत्यता आहे. कसं जीवन समाधानी होईल? अहो, लोकांचं हे जीवन समाधानी नाही त्यांना लुटल्यामुळं. त्यांच्यावर गरिबी हरिबी शाप आली, आज्ञाभंग आला, त्यांना सत्य सांगितलं नाही,
त्यांना डुप्लिकेट भविष्यवाण्या सांगितल्या, ते बसले आशावर, दिले केसावर फुके, या पुढच्या वाड्यात, या पुढच्या वाड्यात, देतो मिरच्याच्या खाड्यावर. लोकांना आम्हीच दाखवलं, येत्या काही 7 दिवसामध्ये ते बजेंद्र सिंगनी 7 दिवसामध्ये तुमचं आमक होईन, फलानं होईन, बिस्तानं होईन. अरे 7 दिवसामध्ये कितकाही कोट्यवधीश होऊन बसला. तुमचं येणाऱ्या दिवसामध्ये असं होईन, तसं होईन. तुम्ही सहभागीतीला या, आमच्याच मंदिरात या, आमच्याच ठिकाणी या, आमच्याच मिनिस्ट्रीत या, आणि कुणाचं उगदुग काढू नका, निंदा करू नका. देवाने आपल्यावर प्रेम करायला सांगितलंय, प्रेम करा. एखाद्याचं बरं वाईट करू नका, एखाद्याला शाप देऊ नका, एखाद्याची चूक दाखवू नका, एखाद्याचं पाप दाखवू नका, एखाद्याला वाईट वक्त बोलू नका, एखाद्याचं काहीच करू नका, त्याला मार्गदर्शन पण करू नका. देव त्यांची झडती घेईल. हे शिकून सगळे लोक जमा करून ठेवले. बैऱ्यांचा बाजार, आंधळ्यांचा बाजार, पांगळे लंगडी, जीव आत्मा शरीर असून झोपी गेलेले म्हणजे मेलेले, मृत झालेले, डोळे असून आत्मिक आंधळे झालेले, कान असून आत्मिक बहिरे झालेले, मुख सत्याचं प्रकट करणार असून तोंडावर चिकटपट्टी लावलेली. जीवन कसं धन्य होईल, कसं सार्थक, कसं समाधानी, तृप्त, लक्की, आशीर्वादित आणि भाग्यशाली कसं होतोल? अहो हे पण व्हायना तर आम्हालाही होऊ देणार. जर एखाद्या भावानी बहिणीने जर मला जर लुटलेलं असेल तर माझं जीवन आशीर्वाद होईल, समाधान राहील का? मी तुम्हीच सांगा. आणि मग ज्याने कोणी लुटलंय तो समाधानी राहील का? नाही. मग तेरी बी चूप आणि मी चूप, आहे का नाही? तुला ना मला घाल कुत्र्याला आम्ही दोघ जण नरकात जातो. हे नरकात जाऊ नये म्हणून हे सत्य देवाचा आत्मा मला तुम्हाला प्रकट करण्यासाठी, तुम्हाला म्हणण्याच्या ऐवजी संपूर्ण जगासाठी वचन आहे. माझ्या कुटुंबापासून तर शेवटच्या टोकापर्यंत, जितक्यापर्यंत देवाच गौरवासाठी जाईल तिथपर्यंत आज हेच आहे. तो म्हटला शास्त्री आणि परुषे सदुकी यांच्या खमीराविषयी सावध राहा. हे लोकांच्या पाठीवर भरपूर बोजा बांधून देतात, परंतु उतरायच्या टायमिंगला मात्र साधं बोट सुद्धा लावित नाहीत. हे ताट वाटी बाहेरून एकदम स्वच्छ करतात, पण आतमध्ये जुलुमनी भरलेली. यांच्या हे चुना लावलेल्या काबरा इथं पांढरा फडक, फॉर्च्युनर गाडी काय, टोयोटा गाडी काय, डिस्कवर काय, आणखीन कोणत्या कोणत्या मोठाल्या काय, बंगले, घोडे, गाड्या काय, आणि दुसऱ्यांच्या झोपड्या मोडून. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, हे सत्य आहे. आणि हे सत्य सांगणारे लोक आताच्या समयाला हवे आहेत. कारण योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 23 मध्ये लिहितंय, आत्मीय आणि निखरेपणाने उपासना करणाऱ्या उपासकांचा परमेश्वर शोध घेत आहे, आणि ते उपासक तुम्ही आहात. आणि जिथेपर्यंत ख्रिस्ताचं सत्य वचन पोहोचलेलं आहे ते खरे उपासक आहेत. आणि असेच उपासक असावे अशी देवाची इच्छा, परमेश्वरची इच्छा आहे. आमच्या याचक लोकांची काय इच्छा आहे माहिती का? आमच्या बिशप लोकांची काय इच्छा आहे माहिती का? आमच्या कोऑर्डिनेटर लोकांची काय इच्छा आहे माहिती का? आमच्या पाळक वर्गाची काय इच्छा माहिती का? आम्ही जसं सांगन तसं या लोकांनी ऐकायचं बस. याच्या पलीकडे आत्मीनी जायचं नाही, खरेपणाने जायचं नाही. आम्ही आहेत ना तुम्हाला खरं सांगायला. आणि सांगतात काय? खोट्या भविष्यवाणी. हे रियालिटी, हे नाही सांगणार कोणी. कारण बऱ्याच वेळेस असं घडतं की आमचं जीवन सार्थक झालं म्हणजे आम्ही दुसऱ्याचं करणार, आम्ही धन्य झालो म्हणलं दुसऱ्याचं करणार, आम्ही समाधानी तर दुसरे समाधानी. इथं आम्हालाच खायला काही नाही, दुसऱ्याला म्हणायचं तृप्त होय म्हणून. आम्हाला आत्मिक भोजन मिळालेलं पाहिजे. जगातल्या भोजनाविषयी मी बातचीत करत नाही. जगातलं भोजन तर परमेश्वर देईल. जर एलियाला कावळ्याच्या हातून मटणाचा तुकडं भाकर जर पुरवत होता तर तुम्हाला आणि मला तशी अजून परिस्थिती आली नाही. म्हणून तुमचं आणि माझं जीवन एक चांगल्या प्रकारचं जीवन जर जगायचं असेल तर निश्चित अर्थानं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी परमेश्वराला आवडणाऱ्या कराव्या लागतील. स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 14 आणि 15 मध्ये आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया. हे परमेश्वरा, आपले वतन हे लोकीच आहे असे ज्यांना वाटते त्यांचे पोट तू भांडारातून भरितोस. अशा मानवापासून, ऐहिक मानवांपासून
आपल्या हाताने माझा जीव सोडो, ते आपल्या संततीचं तृप्त असो आणि आपण साठविलेले धन आपल्या मुलासाठी मुलाबाळासाठी माग ठेवो. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो, मी जागा होऊन तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. बघा कुणाची तृप्ती काय, कुणाचे स्वप्न काय. दावीद महाराज या ठिकाणी सुंदररीत्या लिहितात. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं या ठिकाणी 14व्या क्रमामध्ये, हे परमेश्वर आपल्या वतनी हे लोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस, अशा मानवापासून ऐहिक मानवापासून ऐहिक दैहिक आत्मिक जगिक भौतिक रासायनिक तयार केलेले लय प्रकारचे लोक आहेत हो. तसे देवाचे सेवकही असेच येत, नको तिथं जाते. गहेजी सारखे, गहेजी मिनिस्ट्री विषयी आपण काल बातचीत केली. हे गहेजी मिनिस्ट्रीचे काही लोक आहेत की अशा लोकांची सोच वेगळी. अशा लोकांना धन्यता कशात, त्यांच्या भांडारात, त्यांच्या पोट पाण्यात संतती तृप्त असावी. नुसतं तुमच्या लेकरांना आहे ना लोकांचं लुटून आणू खाऊ घाला. हा चांगलं होईल, घाला तुम्ही त्यांना खाऊ घालाच. परमेश्वराचे जे सेवक मोठमोठे आहेत ना, हे काय करतात माहिती का, मी स्वतः त्याला जबाबदार आहे. मी थोडीशी हिट देतो तुम्हाला. बिशप लॉइड कॉलनीमध्ये ज्यावेळेस मी पेंटिंगचं काम करीत होतो ना, रंगारी काम ब्रशचं, त्यावेळेस त्या ठिकाणी एक याजक होता. आता ह्यावेळेस तुम्ही ओळखून घ्या तो याजक कोण असेल. आणि त्याचं पोरग कंपाऊंडच्या बाहेर पळत होतं आणि तो स्वतः कंपाऊंडच्या बाहेर आला. पण ह्यो महाराज तिथं पेंटिंग करताना होताच तिथं. मला काही लाजबीज वाटत नाही त्या कपड्यावर. आता चांगले छाप मध्ये घातलेत, मी फक्त याच्यासाठीच घालतो, बाकी काही नाही. माझे पेंटिंगचे कपडे असतात. तर मला तुम्हाला सांगायचंय, तर त्या ठिकाणी ते स्वतः महाराज, चांगले मानवलेले महाराज आहेत, ते म्हणत होते, पहा ना आंटी. त्या समोरच्या आंटी बाहेर आली आणि म्हटलं, काय झालं पास्टर साहेब, पाळक साहेब. तोडला, पहा ना आंटी, जवळजवळ 2:30-3 वाजत आले, पोटात अन्नाचा कण नाही. आम्ही जे कमवतो हे कुणासाठी कमवतो याला काय समजत नाही का. हे असा एक कॅटेगरीचा वर्ग आहे. जमवा तुमच्या लेकरासाठी जमवा. एक दिवस तुमचा कार्यक्रम होणार, 100% होणार. तुमचे लेकरच तुमचा कार्यक्रम करणार, दुसरं कोणी नाही करणार. साठवा त्यांच्यासाठी. या ठिकाणी स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 14 मध्ये, हे परमेश्वरा आपले वतन ही लोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस. परमेश्वराच्या भांडारातून व्यवस्थित आहे का. मी ज्यादा प्रकटीकरण खोलून सांगणार नाही, कारण तुम्ही सर्वजण परमेश्वराचे लोक आहात आणि तुम्हाला परमेश्वराने ज्ञान बुद्धी चातुर्य दिलेलं आहे. फक्त वचन व्यवस्थित ऐका, त्याचा काना मात्र सुद्धा मी रद्द केलेला नाही आणि मनाने काही सांगणार नाही. ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस. आपलं भांडार म्हणजे काय, परमेश्वराचं भांडार. मग त्या भांडारात विविध अशा गोष्टी. आता त्या गोष्टीविषयी आपल्याला चिंतन मनन अध्ययन करायचं नाही, कारण आपला विषय आहे धन्य तृप्त सार्थक समाधानी. आणि याला साजेल असे जेवढे रेफरन्स आहेत तेवढेच घेणार. बाकीचं जर आपण परमेश्वरच्या भांडाराविषयी जर म्हटलं तर सेपरेट एपिसोडवर बोलू एक दिवस. तर अशा मानवांपासून ऐहिक मानवापासून, अशा मानवापासून ऐहिक मानवांपासून आपल्या हाताने माझा जीव सोडो बाबा. हे त्यांचा जाऊ पडू पडतो, माझा वैयक्तिक सोडो. हे असलं काही नको मला. तर माझ्या जीवाला तृप्ती, तर मला समाधानी, तर मी आशीर्वादी, तर माझं जीवन धन्य, तर माझा सेवेचा उपयोग. नाही तर माझ्या तर पगारावर लावली तर कुणीही करते ना. त्याला काही, ज्याला काही येत नाही त्याला ते पण काम करून घेतील. पुढे तुलित आहे ते आपल्या संततीतच तृप्त असो. तुम्ही फक्त तुमच्या लेकरा बाळातच तृप्त राहायचे, तुम्हाला पुढचा चान्सच नाही. आणि आपण साठवलेले धन बेंबलीवर काही कोणी नेत नाही. आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलांबाळासाठी मागे ठेवत राहू दे ना. मग 7 पिढ्याचं कमवून ठेवा, 7 पिढ्यांचं कमवून ठेवा. लोकांना लुटू लुटू. तुम्ही आणि मी ज्यावेळेस जातो, आमच्या पीटीत किंवा बॉडीत असे चेक बुक भरणार नाहीत.
आणि भरले तरी ते नेता येणार नाही. एवढं सगळं माहिती असून देखील 7 पिढ्यासाठी कमवून ठेवणाऱ्या देवाच्या सेवकांनो थोडीशी आहे का? नाही जनाची तर थोडी मनाची. लोकांना सांगायचं श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, आणि तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राची 1 नंबरच्या श्रीमंताची यादीमध्ये तुमचे नंबर, तुमचे नाव. कशी धन्यता मिळेल तुम्हाला? धन्यता तुम्हाला मिळाली कारण अख्ख्या लोकांमध्ये तुम्हीच एकटे असे याजक, महायाजक किंवा कुणी असाल की तुमचं नाव लौकिक आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे बंगला आहे, लोकांनाही लाजा नाहीत. लोक लाज नसल्यासारखी शर्म, हो त्यांच्याकडे सायकल होती, आता त्यांच्याकडे. लोकांना पण काय हेच पाहिजे. तुम्ही फुगून जातात, असेच फुगून फुगून तिथं फुटतात कुठं अधोलोकात. मग तिथं समजलं की देवाचं वचन जर आम्ही पहिलं स्वीकारलं असतं, इतरांना श्रीमंतीविषयी मेसेज देताना देवाचं वचन समजून सांगता, मी मात्र ते पाळलं नाही, याचा पश्चाताप, याचा मनस्ताप तेव्हा होईल, पण तेव्हा वेळ गेलेली असेल. कारण तिथं कुणी कुणाचं ऐकून घेणार नाही. इथं कॉम्प्रोमाइज होईल. हे प्रभू मला क्षमा कर, प्रभू लगेच क्षमा करून टाकेल. कुठल्याही पाळक साहेबाचं, याजक साहेबाचं, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, गुरुजी, बंतीजी, काजी, हबप या वैयक्तिक एकाही मनुष्याचा आणि माझा वैयक्तिक कुठल्याही प्रकारचा वाद नाही. कुठल्याही मिनिस्ट्रीचा, कुठल्या संस्थेचा माझा वैयक्तिक वाद नाही. परंतु जो सेवक म्हणून, ख्रिस्ताचा सेवक या नात्याने लेबल घेऊन जो देवाच्या वचनाची गलत प्रचार करील किंवा गलत शिक्षण देईल किंवा लोकांना अधोलोकात घेऊन जाईल, त्या लोकांबरोबर म्हणजे त्या असत्याबरोबर, त्या लोकांबरोबर म्हणजे आमचा वैयक्तिक हाडामासाचा काही संबंध नाही. त्यांच्यामध्ये जेवढे दुष्ट आत्मे बसलेत ना, त्या दुष्ट आत्म्याचा आणि देवाच्या ज्या प्रिय लोक ज्यांना सत्य समजलंय, ज्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, यांच्यामध्ये ते वाद आहे. आणि म्हणून तो सैतानाला आडवे व्हा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर जाईल, निघून जाईल. अहो हे सैतानच येतं, यांना आडवेच व्हा. नाही आडवे झाले त्यांना आडवे करा. हो, पर्यायच नाहीये. नाही तर हे आपल्याला आडवे करतील, आपल्याला जावं लागेल अधोलोकात. हे स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत आणि आपल्यालाही जाऊ देणार नाही. मला एक रेफरन्स तुम्हाला सांगायचा आहे नव्या करारामधून. त्या ठिकाणी म्हणत आहे की यांच्या हातामध्ये एक चाव्याचा जुडगा आहे स्वर्गाच्या राज्याचा, आणि हे दारात उभे आहेत, आणि हे आतमध्ये जाईन तर मागून जे येतात त्यांनाही आतमध्ये जाऊ द्यायला. यांनाही सत्य कळालं नाही, ते बाकीच्यालाही कळू देत नाही. आणि जे तुमच्या माझ्यासारखे सांगायचा प्रयत्न करतात, आमचं तर काय भाऊ कशातच नाही, भुशात भालेच आमची. कारण आम्हाला लोक ओळखीत नाही, आमच्याकडे प्रॉपर्टी नाही, आमच्याकडे बंगला नाही, आमच्याकडे 4 व्हीलर गाडी नाही, आमच्याकडे मोठमोठे चर्च नाही, आमच्या चर्चमध्ये जास्त लोकसंख्या नाही, आम्हाला दानपात्र नाही, आम्हाला कुठल्या फॉरेन करन्सीचा पैसा येत नाही, आमच्या कोणी दानपात्र देत नाही, आमच्या कोणी पावत्या फाडीत नाही, आमच्याकडे कोणी ढुकूनही बघत नाही. माझ्या प्रिय भावांनो, तरी आम्ही धन्य आहोत. आमचं जीवन सार्थक झालं. आम्ही समाधानी आहोत, आम्ही तृप्त आहोत, आम्ही आशीर्वादित आहोत, आम्ही लक्की, आम्ही भाग्यशाली लोक आहोत की आम्ही परमेश्वराच्या जवळ आहोत आणि परमेश्वराच्या राज्याचे खरेखुरे वारीस आहोत. आणि म्हणून या ठिकाणी स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 46 मध्ये लिहित आहे. आपण 46 पाहूया. त्याच्या अगोदर आपण स्तोत्रसहित अध्याय क्रमांक 17 आणि वचन क्रमांक 15 पाहूया. मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडू. बघा याच्यात कोणती समाधान? मला नीतिमान बनव बाबा आणि तुझ्या मुखाचं दर्शन मला घडू. मी जागा होईल तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती हो. मी जर झोपलो, मी जर जागा झालो ना, तर तुझं दर्शन मला तू दे. परमेश्वरचं दर्शन तू मला दे. तुझं वचन माझ्या पावला करता दिवा, मार्ग, सत्य, जीवन मीच स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर, मीच जगाचा प्रकाश. म्हणजे ज्याच्याकडे देवाचं वचन आहे ना, देव त्या वचनाकरवे त्याला रोज दर्शन देतो, झोपातून उठल्या. अनेक लोकांना असं वाटतं की देव कसं काय दर्शन देईल. देवाचं वचन पण सांगतंय की जगातला मनुष्य या ऑन ड्युटीवर म्हणजे या देहातून परमेश्वरचं मुख पाहू शकणार नाही, आणि जो पाहिल ना तो जिवंतही राहू शकणार नाही. पण तू देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराला प्रकट केलं, आणि तो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनाच्या माध्यमातून तो परमेश्वर आमच्या समोर दिलाय.
त्याहीपेक्षा उत्तम सहजासहजी समजावं म्हणून मी तुम्हाला अनाथ आणि पोरकरी सोडणार नाही, तर मी तुमच्यासाठी सत्याचा कैवरी आत्मा देईल. मी पित्याला विनंती करील आणि पिता माझ्या नावाने तुम्हाला कैवरी आत्मा देईल. तो पवित्र आत्मा तुमच्याबरोबर राहील, तो तुम्हाला साक्ष देईल. पिता आणि मी एक आहे आणि आमच्यामधून पवित्र आत्मा निघलेला आहे. ट्रिनिटी गॉड, पिता जो परमेश्वर, पुत्र जो परमेश्वर, पवित्र आत्मा जो परमेश्वर. ट्रिनिटी गॉड इज वन गॉड. आम्हाला बऱ्याचशा गोष्टीचं मर्म माहित नसल्या कारणाने आम्हालाच कळत नाही परमेश्वरचं दर्शन कसं घडत. परमेश्वरच्या चरणाजवळ मर्या बसत होती. आज आम्ही देवाच्या वचनाजवळ बसतोत का? देवाच्या वचनाचं पालन करतोत का? सत्य आम्ही स्वीकारलेलं आहे का? माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक देवाचा सेवक मी तर आहेच, त्याच्यात तर काही वादच नाही. मी अभिमानाने स्वाभिमानाने खात्रीपूर्वक सांगेन, मी एक मित्रासारखं तुमच्याशी बातचीत करतो. कुणी आम्हाला खायला आणून देत नाही. दुःखात संकटात असल्यावर कोणतीच मिनिस्ट्री आमच्याकडे धावून येत नाही. तुम्ही त्यांचे कॅलेंडर घ्या, नाही तर तेलाच्या बाटल्या घ्या, नाही तर काही करा, किती दशमांश द्या, दान द्या, कुणीच तुम्हाला धावून येणार नाही. पण माझा तुमचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हक्केला धावून येईल. त्याच्याकडे लक्ष लावू द्या. म्हणजे याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही कुठल्या मिनिस्ट्रीकडे जाऊ नका किंवा पाळक साहेबाकडे जाऊ नका. चर्चमध्ये तुम्ही जा, तुम्ही ज्या ठिकाणी आहेत ना, उलट त्याच ठिकाणी जा आणि त्याला नीट करा. चर्च सोडायचं नाही, मंडळी सोडायची नाही. तुम्ही जिथं कुठं असताना आता तुम्हाला सत्य जर समजले ना, डायरेक्ट तिथंच भिडायचं. याच जर व्यवस्थित नसलं ना, याच कसे हाकालपट्टे काचे, गेट आउट. परमेश्वराकडे विनंती करा, दुसरा याजक द्या, सत्यवचन सांगणारा. हा, मिनिस्ट्री सोडू नका, चर्च सोडू नका, ग्रुप सोडू नका. जिथं कुठं असेल ना तिथंच. पण जिथं काय जी काय काळा बाजार चालला असेल ना, कडाका घ्या देवाच्या वचनाचा. जसा प्रभू येशू ख्रिस्ताने बाजार झोडपावला ना, झोडपा तिथलं. तुम्हालाही आयुष वाटत तिथं, माझ्या वाटत. तुमचंही पाप सांगत नाही तुमचा पाळक साहेब, तुम्हालाही बरं वाटत, तुमची वाह करतो, तुम्हाला वाटतं ओके. पाळक साहेबांनी फक्त म्हणलं, अख्ख्या चर्च मध्ये ब्रदर तुम्हीच एकमेव माझे आवडते. हो, तुम्हीच खूप विश्वास होईल, तुम्ही लय धार्मिक राहो, तुमच्यावर लय पवित्र आत्मा घेरते घालितोय. बस हे ब्रदरही फुगलं, सिस्टरही फुगली. 50च्या ऐवजी लगेच 500. तुम्ही लगेच आकाळतात. तुम्हाला लय जगाची वाहवान फुशरकी. इथली वाहवान फुशरकी नाही, स्वर्गाचं राज्य गमावताय तुम्ही. तुमची धन्यता गमावताय, तुमच्या जीवनाची समाधान तुम्हाला समाधान कसं तोड. पाळक साहेबांनी मला शाबासकी दिली, व्हेरी गुड म्हटलं. अख्ख्या चर्च मध्ये मला एकट्यालाच म्हटलं, व्हेरी नाईस पर्सन, व्हेरी बिलिव्हर्स पर्सन, व्हेरी ग्रेट पर्सन. जरा थोडीशी इंग्लिश झायडे काय असं छातीच फुगवतो. त्याला म्हणा उपाशी असते, गहून तांदूळ त्याला मिठाचा पुडण काड्याची पिठी आणून दे, मिरच्या बिरच्या लसूण कांदी बटाटी वांगी आणून दे ना म्हणा. तसं नाही जमणार. शिवाय आपल्याला म्हणीन, पाळक साहेब आपल्याला मीटिंग आहे, तुम्ही काय घेता मग? भाजीपाला घेता का? टमाटे तुम्ही किती देता? बटाटे किती देता? तुम्ही कोणता खर्च उचलता? माझे बॅनर बनवता का? जेवणाचा खर्च उचलता का? पॉम्पलेट वाटिता का? आलेल्या सेवकाला पाकिट देता? हे आपलेच टाकणार माझ्यावर. सुधरा. जगामध्ये एक पद्धत आहे आणि देवाकडून पण एक आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तो भंगरी, कारण तो अन्याय करू देतो. तुम्हाला चांगले डोळे येत, ज्ञान आहे, बुद्धी आहे, चातुर्य आहे, तुम्ही नौजवान आहात किंवा तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला देवाचं वचन दिसतंय धडाधडा, वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या. पाळक लोक अर्थ बिंगून कसा आपल्याला बिगू बिगू आपटीचे हे समजून घ्या. तेव्हा कुठंतरी आपलं जीवन धन्य, तेव्हा कुठंतरी सार्थक, त्यावेळेस कुठंतरी समाधान, त्यावेळेस कुठंतरी तृप्ती होणार. आपली तृप्त मन तृप्त झाल्यासारखं वाटतं. आता मला तुमच्या संग बोलताना मी तृप्त झाल्यासारखं वाटतोय. समाधान वाटलं मला की प्रभू मी सत्य लोकांपर्यंत पोहोचतो केलं. प्रभू मी तुला धन्यवाद देतो की माझं जीवन धन्य झालं. प्रभू माझ्या जीवनाचं मी सार्थक केले. प्रभू मी आशीर्वादित झालो. भले पैशाचा पाऊस नका का पडा ना. प्रभू मी भाग्यशाली की तुझ्या प्रिय लोकांच्या समवेत मी काही गोष्टी देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही चिंतन मनन अध्ययन केलं. प्रभू याच्यात धन्यवाद नाही हो,
पैशा पाण्याचे व्यवहार झाले ना, प्रॉपर्टीचे व्यवहार झाले ना, बांगल्या गाड्या घोड्याचे व्यवहार झाले ना, मोठमोठ्या लोक, याला लोक आशीर्वादित म्हणतात. साप चुकीचं. याचा अर्थ ह्या गोष्टी आम्हाला नसाव्यात असं इच्छा नाही परमेश्वरची, ह्या पण आम्हाला मिळतील. पण लोक स्वर्गाचं राज्य मिळवण्याच्या ऐवजी जगाचं राज्य मिळवण्यात धडतात आणि तिथंच त्यांचं समाधानाचा कार्यक्रम होतो, तिथंच त्यांचा लख गायब होतो, तिथंच ते अतृप्त भटकणारे आत्मे होते, तिथं त्यांच्या धन्याच्या जीवाचं फार वाटोळ होऊन जातं. तिथं आशीर्वादाच्या ऐवजी शाप मिळतात. तिथं भाग्यशालीने होत भाग्य फुटत. लोक मेरा भाग्य फुट गया. अरे फुट गया नाही, तोच फोल्डस. कारण परमेश्वरने तुला आनंदासाठी, प्रेमासाठी, प्रीतीसाठी, समाधानासाठी, धन्यतेसाठी, तृप्तीसाठी, आशीर्वादासाठी निर्माण केलंय. तो हे भाग्य फोडायला परमेश्वरने भूतालावर नाही पाठवलं. अनेक लोक म्हणते मेरा भाग फुट गया, मेरा नशीब तुट गया, मैं अतृप्त, मैं भटका आत्मा हूं. अरे आम्ही स्वतःहून भटकतो. मार्ग सत्य म्हटलेले जीवन सोडतो, देवाच्या आज्ञाविधी नियम सोडतो, सत्य सोडतो, सत्कृत्य सोडतो, चांगुलपणा सोडतो, असत्याच्या वाणीच्या पाठीमागे जातो, खोट्या शिक्षणामागे धावतो, परमेश्वरला धन्यवाद द्यायच्या ऐवजी त्या मिनिस्ट्रीला धन्यवाद देऊन मोकळे होतो. मग कसं जीवन भटकतं नाही होणार. बरं हे भटकत 7 जणांना घेऊन भटकतो मोकार घेण्यात देण्याचं. देवाचं वचन असं सांगतं नव्या करारामध्ये, एखादा दुष्ट आत्मा जर निघला ना मनुष्यातून, तो निर्जल ठिकाणी जागा शोधतो आणि परत एकदा तो त्या घराकडे येऊन फिरून बघतो. ते घर त्याला साफसफाई एकदम स्वच्छ मस्त पैकी एक चकाट केलेलं आहे, डेकोरेशन केलेलं आढळलं ना एकदम मस्त पैकी, तो जाऊन 7 जण घेऊन येतो. आम्ही काय ठेवतो माहिती का? आता त्या वचनाचं प्रकटीकरण वेगळं आहे, पण मला तुम्हाला तेच सांगायचं, आम्ही एकटे तर नाहीच जात, पण 7 जणांचं वाटोळच करीत होतो आम्ही. आमचं स्वतःचं तारण साधून घ्या आणि आमचं तारून साधल्यानंतर आमच्या भावाचं, बहिणीचं, माते समान असणाऱ्या स्त्री म्हणजे आईचं, वडिलांचं, भावांचं, बहिणींचं, मित्रांचं, विधर्म्यांचं तारणासाठी आमच्याकडे काहीतरी चांगलं पाहिजे ना. आमचं जीवन धन्यता पाहिजे ना. आमच्या विषयी लोकांनी चांगली साक्ष दिलेली पाहिजे. हा देवाचा सेवक आहे, याचं जीवन सार्थक झालंय, हा समाधानी आहे, याच्याकडे पैसे पाणी नाही, पण ह्यो कायम तृप्त आहे. याच्याकडे काय, याच्या घरात नसतं एवढं काही मस्त. अहो आशीर्वादित मनुष्य राव, पण याच्याकडे आमच्यासारखे आशीर्वाद नाही दिसत प्रॉपर्टीचे. खरंच भाग्यशाली, खरंच धन्य हे लोकांनी म्हणायला पाहिजे. आम्ही आम्हालाच म्हणून घेतो. आणि सगळ्या गोष्टीचं मूळ जे आहे ते म्हणजे आमचं अज्ञान. ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, परमेश्वरापासून प्राप्त होणारं ज्ञान तुम्ही स्वीकारण्यास तयार व्हा. आपण आपला वेळ झालेला आहे, पण आपण आणखीन एक वचन या ठिकाणी वाचूया. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 46 मध्ये, परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो, माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढवा. कुणाचा महिमा वाढवायचा? तारण करत्या परमेश्वराचा. आम्ही कुणाचा महिमा वाढवतो? आमच्या मिनिस्ट्रीचा, आमच्या संस्थेचा, आमच्या ग्रुपचा, आमच्या पालकांचा, आमच्या भविष्यवक्त्याचा. महिमा कुणाचा वाढतो? या ठिकाणी वचन अनेक लोकांनी वचनच नाही ऐकले हो. आणि आम्ही सांगायला गेलं का म्हणते ते दाढीवाल्याला येड लागले, ते लय काय. मी पवित्र शास्त्रातलं सांगतोय आणि देवाने मला सांगितलंय, तुम्हाला पण सांगितलं, पण आता तुम्ही कामकुचरपणा करता, त्याला मी काय करू? मला तर काही जमत नाही तो कामकुचरपणा. मी आपला जसं असेल तसं काम करतोय. ही जबाबदारी तुमच्यावर पण दिलेली. आता शेवटी तुमचं पाचरण, तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. पण मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 18 आणि वचन क्रमांक 46 मध्ये, परमेश्वर जिवंत आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद हो, त्या परमेश्वराचा धन्यवाद हो. माझं ज्याने तारण केलं ना, तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. माझं तारण माझ्या पालकांनी केलं नाही, माझं तारण माझ्या प्रोफेटने केलं नाही, माझं तारण भविष्यवक्त्यांनी केलं नाही, माझं तारण रेव्हरंड बिशपनी केलं नाही. त्यांचे काय अवकात का त्यांनी माझं तारण करावं? कोण आहे ते? त्यांचं तारण झालंय का नाही, मलाच प्रश्न पडलाय.
माझं तारण परमेश्वराने केलं, तुमचं तारण परमेश्वराने केलं. तुमच्यासाठी परमेश्वर जिवंत आहे, माझ्यासाठी परमेश्वर जिवंत आहे. माझा तो दुर्ग आहे, तुमचा तो दुर्ग आहे. आणि तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचा धन्यवाद करायला पाहिजे, ना की मिनिस्ट्रीचा. उदो उदो कुणाचा करतात माहिती का? अजूनही तुमच्या डोळ्यावर भात बांधल्यासारखं जीवन जगतात बिलिओस भाऊ बहीण आई वडील. आज कुणी एखादा व्यक्ती आहे का तुमच्या पाळक साहेबाला विचारतोय की या लाखो करोड रुपये जे आपल्याकडे आलेत याचा हिशोब देता का? आहे का दाना तुमच्या मध्ये? कशाला राहता मग त्या मिनिस्ट्रीमध्ये? जर सत्य तुम्हाला समजत नाही ते सत्य समजून सुद्धा तुम्ही डोळे झाक करताय, याचा अर्थ तुम्ही नरकाच्या वाटे करीत, अधोलोकाच्या वाटे करीत. तो पण जाणार आहे, तुम्ही पण जाणार आहे. सुधरा, वेळ गेलेली नाही. स्वतःच तारण साधून घ्या. बंद पडू त्या मिनिस्ट्रीचं, बंद पडू त्या पाळकाचं, आणि ते चर्चही पण बंद पडू दे. कारण परमेश्वर हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही, परमेश्वर इथं राहतो. हेच घाण करून टाकलंय तुम्ही आणि मी. ही काळाची गरज आहे. येणारा जो आहे तो उशीर करणार नाही. त्याचे पडघम जवळ आलेले आहेत, येण्याच्या दिशा तो वाजत आहेत. सगळ्या प्रकारच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहे. जगातल्या प्रॉफिट लोकांनी केलेलं नाही, परमेश्वराने केलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहे. जगाच्या समाप्तीकडे तुम्ही आणि मी जात आहोत. भयंकर महाकाळ महासंकटाच्या काळामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, ही चेतावणी आहे तुम्हाला आणि मला की येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही आणि मी जर सुधारलो नाही ना, आमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरली रेख. पण जर तुम्ही आणि मी आज्ञाविधीचा नियम पाळल्या तर 100% आम्ही या संकट काळाच्या माध्यमातून देखील वाचणार आहोत, या पिढीपासून देखील वाचणार आहोत. आणि जो येणारा जो मेघारूढ येणार आहे त्याच्या बरोबर आम्ही जाणार आहोत. आणि जर आम्ही त्या टायमिंगला नाही गेलो, परंतु जर आम्ही जिवंत राहिलो, तर परमेश्वर ज्यावेळेस येईल त्याला सदैव आम्ही भेटणार आहोत, त्यामध्ये आम्ही टिकणार आहोत. आणि म्हणून सार्वकालिक वचनासाठी टिकणार सत्याचं म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचं आणि सत्यवचनाचं खाद्य आमच्याकडे असणं, सत्य आमच्याकडे असणं, आज्ञा आमच्याकडे असणं, विश्वास आमच्याकडे असणं, परमेश्वरच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आता असणं गरजेचं आहे. ना की पैसा पाणी बॅलन्स गाड्या घोड्या. तुमचं नाव लौकिक, तुमचं नाव लौकिक कोणी नाही. 2-4 दिवसही नाही रडत, एकच दिवस रडत येत. ती बॉडी जवळ पडती म्हणून रडत येत. ती बॉडी एकदा माती आड गेली ना बस, बायला म्हणावंच नाही लागेल डोळे पुस म्हणून. ती नीट सरळ होती. ती पहिली डोक्यात आणि त्याच्या अकाउंट मध्ये किती इथं किती कमावलेले आहेत, कुणा कुणाला उसने दिलेले आहेत. ती रडताना दाखवी ती बाहेर रडते म्हणून, पण तिचं सगळं लक्ष तिकडं असतं, कुणी कुणाचं नाही. प्रत्येक आत्म्याला प्रत्येकाचा हिशोब द्यायचा आहे. म्हणून आपल्या स्वतःचं वैयक्तिक तारण साधून घ्या आणि आपल्या जीवनाला धन्यता करा. आपलं जीवन समाधानामध्ये जगा आणि आशीर्वादित जगा. भाग्यशाली व्हा, तृप्त व्हा. परमेश्वर तुमची बढोतरी करेल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या लाईव्ह सेशनला पुन्हा एक वार स्तोत्र संहितामधून दावीद राजाच्या माध्यमातून धन्य सार्थक समाधानी तृप्त आशीर्वादित लक्की आणि भाग्यशाली या विषयावर आपण पुन्हा एक वार सातत्याने चिंतन मनन अध्ययन करणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जुळलेले सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतोया. येऊया आपण प्रत्येक जण त्या जिवंत परमेश्वरच्या हातामध्ये येऊया. पवित्र थोर सेनाधीश देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात माझ्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. माझ्या भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट, सर्व प्रकारचे डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिकरित्या महाराष्ट्र राज्यातले सर्व जिल्हे आणि विशेष करून माझा अहमदनगर जिल्हा, नगर तालुका, त्यातली त्यात परमेश्वर देव आम्ही ज्या गावामध्ये राहत आहोत, हे गाव, वस्त्या, कॉलन्या, आम्ही प्रत्येक जण तुझे प्रिय लोक जे तुझ्या सत्याकडे वळत आहेत, त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे गरजा, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबावापासून आम्हा प्रत्येकाला सुरक्षित ठेव. आणि या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही प्रामाणिक सालस मनाने आणि परमेश्वर देव विश्वासूपणाने सत्यामध्ये आम्ही टिकावं, तुझा आम्ही स्वीकार करावा, तुझ्याच नावाला धन्यवाद, महिमा, सन्मान, आदर द्यावा. अशी तू कृपा आमच्यावर कर. जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, जे आर्थिक परिस्थितीच्या टंचाईमध्ये असतील, जे रोगराईमध्ये अडकलेले असतील, जे पिढीमध्ये अडकलेले असतील, ज्यांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेल्या अधिकारवाणीत लाईव्ह सेशनला जुडलेले सर्व देवाच्या अभिषिक्त सेवकासमवेत मी स्वतः प्रभू येशू तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावात त्याला दटवतो आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या स्वर्गीय भांडारातून प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे आशीर्वाद आम्ही स्वीकारतो. पुन्हा एक वार जशा होत तुझ्या पवित्र हातामध्ये येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना विनंती मागतो. स्वर्गीय पिता तो आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.